पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार अशा पावसानं थैमान घातलं आणि अनेक ठिकाणी इथलं जनजीवन विस्कळीत झालं। वसई तालुक्यामधील पाचुरखा या गावामधील धोडडेपाडा या परिसरामध्ये नदीच्या पुराचं पाणी हे घरांमध्ये शिरलंय आणि नागरिकांचं सगळंच मोठं नुकसान झालंय। पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणारा फ्रीज धरून ठेवण्यासाठी एका नागरिकाने आपला जीव धोक्यात घातला आणि नदीमध्ये थेट उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे। घटनास्थळाचा आढावा आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। ही जी नदी वाहते त्याला मोठ्या प्रमाणात पूर आहे। ही झाडांची परिस्थिती आपण बघतोय की ह्या झाडांच्या वरून सुद्धा हे पाणी गेलं होतं। सर्व जे इथूनचे पुलाचे कठडे होते ते तोडून पाडलेले आहेत आपण बघाल तर, आणि ह्या साईडला बघाल तर मोठ्या प्रमाणात काही फ्रीज वगैरे सगळे जे घरांचे आहेत ते वाहून गेलेले आहेत। बऱ्याचशा ह्या भागातील त्या घरांमध्ये आहे ते पाणी शिरलं होतं। आपण बघाल तर या बाजूला सुद्धा पूर्ण भिंत आहेत त्या तुटून पडलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात पूर ह्या ठिकाणी आला होता आणि जी झाडं वगैरे आहेत ती पूर्ण वाहून आलेली आहेत। आपण बघाल तर टाक्या असू द्या इथे किंवा ही भिंत पूर्ण कोलमडून पडलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरामध्ये इथे पाणी शिरलेलं आहे आणि नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं। आपल्या सोबत काही नागरिक आहेत। तर काय परिस्थिती होती ह्या पुराची? 12 वर्षानंतर आता भरपूर पाऊस, एवढा झाला पाऊस का लोकांची नुकसान भरपूर झाले, चाऊल बिऊल सगळे भिजलेले आहेत आणि आता थोडस त्यांना सरकारने मदत करावी हीच आम्ही अपेक्षा करतो। किती किती पूर होता? भरपूर भरपूर माझ्या आठवड्यात हा पहिल्यांदा मी बघितला एवढा मोठा पूर। किती घरांमध्ये साधारण पाणी वगैरे गेलं? असतील 20-25 घर आहेत, तिथे सगळ्या घरामध्ये पाणी गेलंय। नक्कीच मोठ्या प्रमाणात इथे ह्या पुरामुळे नुकसान झालेले आहे। 20 ते 25 घरांमध्ये जे पाणी आहे ते शिरल्याचं सांगण्यात येते आणि नागरिक सर्व घराबाहेर आहेत। अगदी बघाल तर हे पूर एवढा भयानक होता की अचानक डोंगराचं पाणी उतरलं आणि पूर आला। अतिवृष्टी झाल्याचं इथे सांगण्यात येते आणि एकूणच पाहायला गेलं तर ह्या पावसामुळे जनजीवन आहे ते आता विस्कळीत होण्याची पाळी निर्माण झाली आहे। कॅमेरामॅन शैलेश सह मी संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर।